एका नव्या खळबळजनक दाव्यासंदर्भात एकनाथ शिंदे, रुपाली चाकणकर, प्रतिभा चाकणकर, सुनील तटकरे, चंद्रकांत पाटील, दीपक केसरकर, आशिष शेलार ही सगळी व्हीआयपी नावं पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत ती फोन कॉल्समुळे। तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की या सर्व दिग्गजांनी नेमका कुणाला फोन केलाय? महाराष्ट्रभर गाजणाऱ्या अत्याचार कांडाचा मास्टरमाइंड अशोक खरातला या सर्वांचे फोन गेलेत असा दावा केलाय सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांनी। भोंदू खरातचा गेल्या वर्षभरातला सीडीआर हाती लागल्याचा दावाही दमानी यांनी केलाय। यामध्ये सर्वात जास्त फोन कॉल्स रुपाली चाकणकरांची बहीण प्रतिभा चाकणकरांनी खरातला केल्याचा दावाही दमानी यांनी केला। तर दमानी यांच्या दाव्याला अजूनही अधिकृत दुजोरा मिळाला नाहीये। तर खरातचं कथित व्हीआयपी कनेक्शनची सत्यता तपासाअंती सिद्ध होईलच, मात्र तोपर्यंत अनेक व्हीआयपींच्या हृदयाची धडधड वाढली असणार हे नक्की। दरम्यान खरातच्या सीडीआर बाबत दमानी यांचा नेमका दावा काय सांगतो बघूया। कुणाचे किती कॉल्स झाले आहेत परस्परांमध्ये? तर प्रतिभा चाकणकर, रुपाली चाकणकरांची ती बहीण आहे, त्यांचे 236 कॉल खरात सोबत झालेले आहेत। दीपक लोंढे 189 कॉल, केसरकरांचे निकटवर्तीय म्हणून लोंढे ओळखले जातात। रुपाली चाकणकर 177 फोन कॉल्स, एकनाथ शिंदे यांचे 17 कॉल्स झाल्याचं दमानी यांचं म्हणणं आहे। सुनील तटकरे 8 वेळा फोन कॉल, मंत्री चंद्रकांत पाटील 8 फोन कॉल्स, आशिष शेलार यांच्यासोबतही 1 फोन कॉल झाल्याचा दावा दमानी यांनी केला। तर हे विविध दावे करताना, आरोप करताना अंजली दमानी या नेमकं काय म्हणतायत बघूया। रुपाली चाकणकर यांचे एकूण 177 कॉल्स हे अशोक खरातांना झाले। एवढंच नाही तर त्यांची बहीण प्रतिभा चाकणकर, 2 दिवस झाले आपण त्यांच्याबद्दलही बरंच ऐकतोय, त्यांचे 236 कॉल्स हे अशोक खरातांना झाले। 33,727 सेकंड या रुपाली चाकणकर खरातांशी बोलल्या होत्या। तर मला तेच वाटतंय की आत्ताच्या घटनेला यांना अटक होऊन यांची पूर्ण चौकशी, पहिलं तर यांच्यावर FIR झाला पाहिजे, यांना अटक झाली पाहिजे आणि यांच्यावर चौकशीनंतर कारवाई झाली पाहिजे। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तब्बल 17 कॉल्स हे अशोक खरातांना नॉर्मल सेलफोनवरनं झाले होते। 17 कॉलपैकी 10 इनकमिंग आणि 7 आउटगोईंग कॉल्स होते, ज्याच्यात सगळ्यात जास्त वेळ हे 21 मिनिटं यांच्यात संभाषण झालं। चंद्रकांत पाटील जे भाजपचे पूर्व मंत्री होते त्यांचे 8 कॉल्स आहेत, सुनील तटकरे यांचे 8 कॉल्स आहेत आणि आशिष शेलार यांचा देखील 1 कॉल आहे। तर अंजली दमानी यांनी हे विविध आरोप केलेले आहेत आणि या आरोपांवर आता मंत्री गिरीश महाजन आणि तसंच शिवसेनेचे नेते दीपक केसरकर नेमकं काय म्हणतायत, त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते बघूया। नाही, मला त्याबद्दल काही माहिती नाही। मला काही त्या बाबतीत माहिती नाही। मला वाटतं काय असेल ती चौकशी सुरू आहे, की होईल, त्यांचं काय सत्य बाहेर येईल। आणि फोन असले म्हणजे काय एकदम गुन्हेगार आहे असं कुठे होतं? काही फोन आले, फोनवर बोलले म्हणजे काही गुन्हेगार आहे मी असं समजत नाही। पण त्यानंतर हे जर अंजलीताई म्हणतायत त्या संदर्भामध्ये आता चौकशी सुरू आहे, समजेल काय नसेल ते। रुपाली चाकणकरांचे देखील 177 कॉल झाले असल्याचा गुप्तस्फोट केला त्यांनी। डायरेक्टरच आहे तिथे, त्यांच्या बहिणी त्यांच्या कंपनीत डायरेक्टर आहे, ते सर्वश्रुत आहे मला असं वाटतं, ते कागदोपत्रीच आहे, त्यामुळे फोन असतील। जोपर्यंत खरातांवर कुठलेही आरोप नव्हते तोपर्यंत त्यांच्याशी कोणीही फोनमध्ये बोलण्यावर कुठलेही निर्बंध नव्हते किंवा तसं बोलण्यामध्ये कोणतंही गैर नव्हतं। असं असताना केवळ फोनवर बोलले म्हणून सिनियर मंत्र्यांवर आरोप करणं हे संपूर्णपणे चुकीचं आहे असं मला वाटतं। तर अंजली दमानी यांनी अटक करून त्यांना कॉल डिटेल कोणी दिले याची त्यांच्याकडनं चौकशी करावी अशी मागणी केली आहे प्रकाश महाजन यांनी। त्यांना जे 17-18 कॉल झाले त्याच्यातले 10 कॉल इनकमिंग आहेत, अशोक खरात आणि त्यांच्यामध्ये झालेले, आणि 7 आउटगोईंग आहेत। हे तिला डिटेल्स मिळाले कुठून? जर असे जर अंजली दमानी यांना मिळत असतील तर हे अशा पद्धतीचे कॉल तर दुसऱ्या कुणाला मिळू शकतात। खरं म्हणजे अंजली दमानीलाच कस्टडी घेतलं पाहिजे। उद्या कुणी कुणाचे कॉल काढेल, सगळ्यांचं खाजगी आयुष्य उद्ध्वस्त होऊन जाईल। म्हणून अंजली दमानी याला ताब्यात घेऊन पोलिसांनी विचारलं पाहिजे की एकनाथ शिंदे साहेबांचे कॉल तुला कुणी दिले।
खरातचे डोकं चक्रावणारे कारनामे समोर येत असतानाच त्याच्या आर्थिक फसवणुकीची व्याप्ती किती मोठी होती